भारतामध्ये पाण्याचे स्रोत उपलब्ध असले तरी असमान वितरण, वाढती मागणी व गैरव्यवस्थापनामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. एक असमान पावसाचे वितरण. भारतामध्ये पावसाचे प्रमाण सर्वत्र समान नसते. काही भागात जास्त तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस पडतो. 2. लोकसंख्या वाढ. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याची, शेतीची व औद्योगिक पाण्याची मागणी वाढत आहे. 3. भूजलाचा अतिवापर. विहिरी व बोरवेलमधून जास्त प्रमाणात पाणी काढल्यामुळे भूजल पातळी खाली जाते. 4. शहरीकरण व औद्योगिकीकरण. शहरे व उद्योग वाढल्यामुळे पाण्याचा वापर वाढतो व स्रोतांवर ताण येतो. 5. पाण्याचे प्रदूषण. सांडपाणी, रसायने व कचरा यामुळे पाणी प्रदूषित होऊन वापरासाठी अयोग्य ठरते. 6. साठवणुकीचा अभाव. पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जात नाही, त्यामुळे ते वाहून जाते. 7. हवामान बदल. पावसाचे स्वरूप बदलल्यामुळे दुष्काळ व टंचाई वाढते. पाण्याचे संवर्धन, योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास भारतातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी करता येते.